सचिन माळी आणि फलंदाजासाठी फलंदाज आहेत आरसीसी आंबोली संघाकडून। आरसीसी आंबोली संघाचे स्ट्राइक रेट आपण या ठिकाणी येऊ द्या। स्ट्राइक वरती सुशांत, नॉन स्ट्राइक एंड वरती प्रणित। लेट्स प्लेचा इशारा देतोय पंचांचा। सामना चालू केला जातोय दुसऱ्या फेरीतील पुढचा सामना आहे। पहिला चेंडू सचिन यांचा पंचांच्या डाव्या बाजूने। पहिला चेंडू आहे गुडल्या स्पॉट वरती बाउन्स केला चेंडू निघून चालला यष्टिरक्षकांच्या हातामध्ये। अक्रॉस द बॅट जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता फाईनल क्षेत्रामध्ये चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही। निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे। गोलंदाज सचिन यांच्या पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने पुढचा चेंडू आहे 10-12 बॉलांचा घेऊन पुढचा चेंडू आहे बघूया। आता मात्र पुन्हा एकदा फुले तीरावरती चेंडू हाताळला चेंडू निघून गेलाय तो म्हणजे यष्टिरक्षकांच्या हातामध्ये। धाव संख्या स्थिरावलेली आहे। खाता अजूनही देखील खोललेला आहे ते म्हणजेच टीम आरसीसी आंबवणे संघाचं। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज फलंदाज पुन्हा एकदा तयार सुशांत पुढचा चेंडू खेळतील आणि आता मात्र कट केले चेंडू खेळून काढलाय पॉइंट आणि गल्लीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो। एकदा पुन्हा करताय दुसऱ्या धावेसाठी कॉल केला गेलाय। सुंदर आणि मिडियम विकेट पाहायला मिळते आणि बघता बघता एका धावेचे रूपांतर 2 धावेमध्ये केले गेले। 2 धावेने धावसंख्या खातं ओपन केले गेले आरसीसी आंबोली संघाचं। पुन्हा एकदा पुढचा चेंडू गोलंदाज सचिन यांचा पाहायला मिळेल। आता मात्र पुन्हा एकदा कट केले चेंडू खेळून काढलाय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण करतायत आणि एका धावेवरती समाधान दोन्ही फलंदाज त्या ठिकाणी पूर्ण करताना पाहायला मिळतात। धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे जाऊन पोहोचते ती म्हणजेच 3 या धावसंख्येवरती। चेंडूचा खेळ झाला तर म्हणजे 4 चेंडूवरती धावा बनल्या 3 येणारे 2 चेंडू निर्णायक ठरतील पहिल्या षटकातील। स्ट्राइक वरती आता मात्र प्रणित बघूया प्रणित कशा प्रकारची फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आणि आता मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला घेऊन काढला फटका आहे एकदा पूर्ण केल्याने आणि एकाच धावेवरती समाधान मात्र दोन्ही फलंदाज। धावसंख्या 1 ने वाढली जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवरती। पुन्हा एकदा पुढचा चेंडू सचिनचा पुन्हा एकदा कट केल्या चेंडू खेळून काढलाय गल्लीच्या क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये जाते। एकदा मिळेल एका धावेने धावसंख्या वाढेल। धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या धावसंख्येवरती। एक षटक संपल्यानंतर धावसंख्या झाले 5। सुंदर प्रकारचा त्या ठिकाणी पहिला षटक हाताळलाय सचिनने। सुंदर गोलंदाजी केली। आता मात्र तुषारवरती पुन्हा एकदा जबाबदारी सोपवली आहे पूर्ण संपूर्ण संघाने। तुषार हुशार पद्धतीने मगाच्या सामन्यामध्ये आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिला गोलंदाजी करताना फलंदाजी देखील सुंदर प्रकारची केली तुषारने। आता बघूया या सामन्यामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी राहील कारण पहिल्या सामन्यानंतर आपण दुसऱ्या फेरीमध्ये जेव्हा प्रवेश करतो त्यावेळी सेकंड क्लासचे आपल्याला सगळे प्लेयर खेळाडू पाहायला मिळतील। आता बघूया कशा प्रकारची फलंदाजी होते। फलंदाज प्रणित यांच्याकडून पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती तुषार पहिला चेंडू आहे फुलटॉस चेंडूला ऑन साइडला मोठा फटका घणाघाती प्रहार मिळतील धावा 6 षटकार 6 धावेने पुन्हा धावसंख्या वाढली आहे जाऊन पोहोचते ती 11 धावसंख्येवरती। पहिल्या चेंडूवरती आता मात्र आपला आवाज बुलंद करून दाखवलाय बॅटच्या नाना खणखणीत वाजवून दाखवलं प्रणितने। पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे तुषार यांचा। आता पुन्हा एकदा मात्र एज लागते फलंदाज बाद होतात प्रणित यांच्या रबामध्ये। पहिला धक्का मिळतोय तो म्हणजे आंबवणे संघाला। 1 तेरी तो 1 मेरी असा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय। कमबॅक करून दिला पुन्हा एकदा तुषारने सुंदर गोलंदाजी केली। न्यू फलंदाज सुजित फलंदाजीसाठी जाताना आपण पाहतोय बघा आता कशा प्रकारची फलंदाजी करतोय सुजित हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल। स्ट्राइक वरती सुजित गोलंदाजी ट्रॅक वरती पण गोलंदाज तुषार तयार पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी ट्रॅक वरती पहिला चेंडू फेस करतील सुजित तुषार यांचा।
पहिला चेंडू फुले तिरावा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, सरळ निघून जातो यष्टिरक्षकांच्या हातामध्ये. धावा या ठिकाणी घेण्याचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न केला जात नाही. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते यष्टिरक्षक सचिन माळी यांच्याकडून देखील पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर, धावसंख्या ती म्हणजेच 11. दुसऱ्या षटकाचे काही चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आणि आता पुन्हा एकदा ब्लॉक वरती चेंडू, सुंदर गोलंदाजी, पूर्णपणे त्या ठिकाणी बांधून ठेवले. कोणत्याही मोठा फटका खेळण्यासाठी संधी दिली जात नाही फलंदाजाला. फुल्लेन तिर्याबाजी सर्व चेंडू टाकतायत. यॉर्कर प्रकारचे चेंडू त्या ठिकाणी हाताळण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडून करतात, त्यामुळे मोठे फटके खेळण्यासाठी संधी मिळत नाही. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली आहे. प्रणित बाद झाल्यानंतर थोडीशी आरसीच्या अंबोनी संघाची दुरावस्था या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा पंचांच्या डाबाजी गोलंदाज तयार. 10-12 रन तुषार. आणि आता मात्र पुन्हा एकदा जोरदार अपील केली, परंतु पंचांनी भेटायला एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुन्हा वाढली आहे, जाऊन पोहोचते ती 12 आहे धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या इनिंग्स मधला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाल्या 12. ह्या चेंडूवरती किती धावा बनतील नक्कीच या ठिकाणी पाहणं महत्वाचं ठरेल. आणि ह्या चेंडूवरती पण एक डाऊन साईडला गेलेला फटका आहे. एक धाव निश्चित पूर्ण होईल. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जाते का बघूया. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जातोय आणि बघता बघता तिसऱ्या धावेसाठी कॉल केला जातोय का बघूया. आणि तिसऱ्या धावेसाठी आता मात्र तिसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. 3 धावेने धावसंख्या वाढली, ती म्हणजे आरसीसी आंबोनी संघाची 3 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावसंख्येवर. पंच शेवटच्या चेंडूवरती 3 धावा आलेत. पंच शेवटच्या चेंडूवरती 3 धावा आलेत का? चला आरसीसी आंबोनी आपण लवकर क्षेत्रक्षेत्र सजवा. आयुष यादव कुठे असेल त्यांनी लगेच समालोचन कक्षाकडे यायचं. आयुष आपण समालोचन कक्षाकडे या. बारा चेंडू मध्ये 16 धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजेच टीम पालेकोंड संघाला सतीदेवी क्रिकेट संघ पालेकोंड बघा कशा प्रकारचे त्या ठिकाणी फलंदाजी करतात फलंदाज. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आंबोनी संघाचे देखील गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. बारा चेंडू मध्ये 16 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यश तयार आहे.
पहिले षटक यश यांचे आरसीसी आंबोली संघासाठी. रणवली आणि शनाई बोलाटे बडे दोन संघाच्या करणारे विनंती आपण टॉस साठी या. पहिला चेंडू यश षटपी चेंडूला ऑन साइडला खेळलाय. चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. षटकार पहिल्या चेंडूवरती 6 धावा. सहा धाब्याने खातं ओपन झाले ते म्हणजेच टीम सतीदेवी पालेकोट संघाचं. धावसंख्या झाली ते म्हणजे 6. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळला त्या ठिकाणी तुषारने. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज यश तयार आहे. पंचाच्या डाव्या बाजूने 10-12 पर्यंत रन घेऊन समोर जातील तुषार. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला फटका. एक धाव निश्चित पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जातोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि बघता बघता 1चं रूपांतर 2 धावेमध्ये केले. 2 धावेने पण धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचते ती 8 या धावसंख्येवरती. पहिल्या 2 चेंडूवरती पहिल्या षटकाची जी सरासरी 8ची रन रेट त्या ठिकाणी पूर्ण केली गेल्या. उर्वरित येणाऱ्या 4 चेंडूवरती नक्कीच या ठिकाणी बोनस स्वरूपाच्या धावा असतील. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतात फलंदाज तुषार. आतापर्यंत 2 चेंडूवरती मात्र संयमी खेळ पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा तिसरा चेंडू यशांचा तुषारांच्यासाठी आणि पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूवरती चेंडूला कट केले. चेंडू घेऊन काढलाय. थडम्याच्या क्षेत्रामध्ये टावर होतोय. एक दिग्लच्या झोन मध्ये 1 धाव मिळते. एका धावेने पुन्हा धावसंख्या वाढल्या. जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाली 9. पुन्हा एकदा पुढचा चेंडू यश गोलंदाजीसाठी तयार आहे. पंचाच्या डाव्या बाजूने तुषार स्ट्राईक वरती आहे. सकाळपासूनच्या सत्रामध्ये जर पाहायला गेलं खास करून टीम सतीदेवी पाले संघासाठी ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा खेळाडू तुषारला आपण पाहतोय. मगाच्या मॅचमध्ये देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्या ठिकाणी त्या फलंदाजाला मिळाला होता आणि तशाच प्रकारचा आपल्याला त्या ठिकाणी फलंदाजी करून देखील दाखवतोय. चेंडू चाललाय पुन्हा एकदा दणदण सनसन सीमारेषा पार. पार येत आहे धावा 4 मिळते. चौकार. चौकाराने पुन्हा धावसंख्या वाढलाय 13 या धावसंख्येवरती. चार चेंडूमध्ये वैयक्तिक 13 धावा केल्या त्या ठिकाणी तुषारने. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ते म्हणजे सतीदेवी पाले संघासाठी. उर्वरित 2 चेंडूवरती बघूया किती धावा जमवता येत. आतापर्यंत सुंदर फलंदाजी केल्या आपल्या संघासाठी तुषार यांच्याकडून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पंचाच्या डाव्या बाजूने गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहे ते यश. आता मात्र पुन्हा एकदा उजव्या बांधण्याचे पंच वाईट करार करतायत. अवांतर धावेमध्ये भर घातल्या. धावसंख्या 1 ने पुढे सरकले. धावून पोहोचते ती 14 या धावसंख्या होती. 2 धावांची गरज आहे ती म्हणजे सामना जिंकण्यासाठी टीम सतीदेवी पालेकोट संघाला. येणाऱ्या चेंडूचा खेळ देखील 8 मध्ये 2 धावा बनवायच्यात. आणि आता मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची आता थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळाले. मगापासून हेच करायचं होतं गोलंदाजाला. काय खेळतोय फलंदाज ते आपल्याला पाहून गोलंदाजी करणं गरजेचे होते. पण तशा प्रकारची गोलंदाजी मगाच्या सत्रामध्ये पाहायला मिळाली नव्हती. आता मात्र थोडासा समजदारीपणे गोलंदाजी केली आहे गोलंदाज यशने. येणाऱ्या चेंडूवरती बघा पुन्हा एकदा कशा प्रकारची गोलंदाजी होते. गोलंदाज यश पंचाच्या डाव्या बाजूने पुढचा चेंडू आहे आणि आता मात्र पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन. धावसंख्या 1 ने वाढल्या. जाऊन पोहोचल्या 15 धावसंख्येवरती. 1 धाव्यांची गरज आहे. जवळजवळ या सामन्याची औपचारिकता या ठिकाणी शिल्लक आहे. 1 धाव्यानंतर सामना विजय संपादन करण्यासाठी सतीदेवी क्रिकेट संघ पालेकोट संघाला या ठिकाणी बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतात. पण एकदा फलंदाज तुषारला आपण पाहतोय आणि आता मात्र पुन्हा एकदा लेग बायच्या रूपामध्ये 1 धाव मिळते. 1 धावेने सामना विजय संपादन केले ते म्हणजे टीम सतीदेवी क्रिकेट संघ पालेकोट.